पुण्यामधली पिंपरी चिंचवडमधली भाजपची सध्याची आघाडी ही निर्णायक आघाडी मानली जाते आहे। लातूरमध्ये काँग्रेस 19 तर भाजप 13 जागी आघाडीवरती आहे। लातूरमध्ये विलासराव देशमुखांबद्दल केलेलं विधान हे कमालीचं चर्चेत राहिलेलं होतं। सोलापूरमध्ये भाजपनं 39 जागांवरती आघाडी घेतली, काँग्रेसची मोठी पिछाड सोलापूरमध्ये पाहायला मिळते। भाजप वसई विरारमध्ये 45 जागी तर ठाण्यामध्ये 10 जागी अश्विन आघाडीवरती आहे। टीएमसीतली एक मोठी अपडेट, भाजपचा उपमहापौर हरतोय, पराभूत झालेला आहे भाजपचा उपमहापौर। तर जालन्यामध्ये शिवसेनेने पहिला विजय मिळवलाय, कमलेश खरे जिंकलेले आहेत। जालन्यामधला हा निकाल समोर आलाय। वसई विरारमध्ये मात्र भवियाने मोठी आघाडी घेतली, 69 जागी आघाडीवर, भाजप 45 जागी आघाडीवर। ठाण्यात भाजप 10, शिवसेना 18 ठिकाणी आघाडीवर। तर केडीएमसीतलं हे चित्र आहे, भाजपचा उपमहापौर पराभूत होतोय। इतर ठिकाणचे आकडे देखील आपल्या समोर आहेत। पनवेलमध्ये 28 कल हाती आले, भाजप 15, शिवसेना 2 आणि त्यासोबतच इतर 8 असं कल आहेत। तर ठाण्यामध्ये 44 ठिकाणचे कल समोर आले, 10, 18, 6, 1, 6 असे कल आहेत। पण भाजप आणि शिवसेना अर्थातच हे दोघं 28 ठिकाणी आघाडीवर। तर जळगावमध्ये शिवसेनेचा 7 जागांवरती विजय झालेला आहे, तर 12 जागांवरती शिवसेनेची आघाडी आपल्याला पाहायला मिळते आहे। नवी मुंबईमध्ये भाजप 32 तर शिवसेना 28 असं सध्याचं चित्र आहे। आपण समर खडसे यांच्याकडे जाऊया। शिवसेनेचा जो आतापर्यंतचा परफॉर्मन्स आहे, म्हणजे दोनही शिवसेनेचा आपण असं म्हणूयात, तर त्या आकडेवारीबद्दल आत्ताची तुमची प्रतिक्रिया काय आहे? मुंबईतली म्हणतात मुंबई ओव्हरऑल, पण आपण मुंबईवर कॉन्सन्ट्रेट करूया। ठाकरे 52, भाजप 65। पहिली प्रतिक्रिया तर एक्झिट पोल खोटे ठरले हे क्लिअरच झालं। म्हणजे याच्यात समाधान आहे का काय? आपल्याला समाधान किंवा या असण्याचं कारण नाही पानपटकजी, आपण विश्लेषण करायला बसलेलो आहोत, त्याच्यामुळे आपल्याला त्याचं समाधान किंवा दुःख असण्याचं कारण नाही। पण एक्झिट पोल हे चुकीचे ठरू शकतात, हे बऱ्याच दिवसांनी नुसार आकडे दिसत नाही। आय एम सॉरी, कारण अपडेट खूप वेगाने येतात आता, कारण 158 जागांची जी मतमोजणी आहे मुंबईमधली ती आता पूर्ण होते आणि 227 पैकी 158 जागांचे कल हाती आलेले आहेत। मुंबईची सगळ्यात मोठी अपडेट, भाजप 65, महायुती 83 तर ठाकरे आणि शरदचंद्र पवार यांची राष्ट्रवादी 59 जागांवरती आघाडीवर असल्याचे चित्र दिसत आहे। भाजप अजूनही मुंबईमध्ये सर्वात मोठा पक्ष आहे, 65 जागांसह। शिवसेना, एकनाथ शिंदेची शिवसेना 18 तर ठाकरे 52 जागांवरती आघाडी घेतात। मनसे 7 जागांवरची आघाडी टिकवून आहे, काँग्रेस 11 जागांवरती आघाडीवरती आहे। याचं विश्लेषण अर्थात आपल्याला करावं लागेल कदाचित अश्विन, की हे सगळेजण मविया म्हणून एकत्र लढले असते तर चित्र काय असतं, पण हे कल आहेत, अजून निकाल आलेले नाही आहेत। भाजप मुंबईमध्ये 65, शिंदेची शिवसेना 18 तर ठाकरेंची 52 जागांवरची आघाडी। मुंबईतले 158 जागांवरचे अश्विन कल सध्या हाती आलेले आहेत। काही छोट्या प्रतिक्रिया आपण घेऊयात मुंबईच्या 158 जागांवरच्या कलांबद्दलच्या। मला असं वाटतं की म्हणजे या असेच कल राहिले तर जे ठाकरे बंधू एकत्र आले त्याचा इम्पॅक्ट झाला। आता तो सत्ता स्थापन करू शकतील का? ते सत्ता स्थापन करू शकतील की नाही हे आता सांगता येणार नाही, परंतु ते सायझेबल राहतील आणि त्यांची ताकद तुम्हाला दुर्लक्षित करण्यासारखी राहणार नाही असं मला विरोधी पक्ष म्हणून ते राहतील। म्हणजे सत्ता स्थापन नाही केली तरी पण तरी प्रमुख विरोधी सायझेबल नंबर मध्ये आपल्याला विरोधक दिसू शकतील का मुंबई महानगरपालिकेत? आत्ताचे आकडे जर असेच कंटिन्यू झाले तर नाही, डेफिनेटली। आणि मला असं वाटतं की विरोधी पक्ष हा नेहमी असायला पाहिजे, म्हणजे काहीतरी स्पेस पाहिजे विरोधी पक्षाला। फक्त राज ठाकरे शिवसेना असे जे युबीटी एकत्र गेल्यामुळे जे काही त्यांचं नुकसान होणार होतं ते टळलं असं पण आता त्यातून दुसरा निष्कर्ष निघू शकतो। म्हणजे जी मायनॉरिटी वोट्स होती ती बऱ्यापैकी युबीटीकडे राहिलेली दिसतात असं ते चालू। साधारण 25-30 वर्षानंतर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आले आणि मराठीचा मुद्दा जो उचलून धरला गेला, काही भावनिक आव्हानं पण झाली, पण मराठी अस्मितेचा जर आपण प्रश्न विचारात घेतला तर ज्या पद्धतीने आता खडसजींनी सांगितलं की एक्झिट पोलचे सगळेच ताळेबंद ठोकताळे खरे ठरतात असं नाही, त्यामुळे त्यांनाही भविष्यातली एक चांगली संधी आहे आणि सशक्त विरोधी पक्ष कशा पद्धतीने होऊ शकतो जर त्यांना काही आपल्याला हेही बघावं लागेल की पुढच्या काही तासामध्ये आकड्यांमध्ये काही फरक पडतो का। आपण मुंबईचे 158 जागांचे कल सध्या हाती आले, ज्यानुसार भाजप क्रमांक 1चा पक्ष आहे 65 जागांसह, शिवसेना 18, ठाकरे 52 जागांवरती। मुंबईचं जे चित्र आहे, मुंबई महानगरपालिकेच्या बॅकग्राऊंडवरती आपण चित्र पाहतोय अश्विन। खरंय, मुंबईचा किल्ला कोण राखणार किंवा कोण जिंकणार याच्यावर हे सगळं सुरू आहे आणि सध्याच्या घडीला तरी आपण बघतोय महायुती जी आहे ती पुढे दिसते, भाजप 65, शिवसेना 18 आणि त्यासोबतच ठाकरे बंधूंची टोटल जी आहे ती त्याच्यापेक्षा तुलनेने कमी दिसते, 52 आणि 7, त्यामुळे 59
तर तिकडे इतर 5 आणि काँग्रेसचा देखील फिगर आपल्याला समोर बघायला मिळतोय. 10-11च्या आसपास काँग्रेसची